आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौक दरम्यान असलेल्या स्टेशन रोडची अवस्था गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी सळ्याही उघड्या पडल्यात। वारंवार निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। याच पार्श्वभूमीवर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। त्यांनी रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात आखाजीचे डेरग भरून विधिवत पूजा केली। खानदेशातील परंपरेनुसार आखाजीच्या दिवशी पूर्वजांच्या स्मरणार्थ मातीच्या घागरेत अन्न पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे, ज्याला डेरग भरणे असे म्हणतात। याच परंपरेचा आधार घेत अरुण देसले यांनी रस्त्याच्या मध्यभागी हा प्रतिकात्मक उपक्रम राबवला। स्टेशन रोडवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून अनेक लहान मोठे अपघातही घडले आहेत। या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम केल्याचे देसले यांनी सांगितलं। या अभिनव गांधीगिरीमुळे शहरातील नागरिकांचे कौतुक केलं असून प्रशासन आता तरी जागे होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। रस्ता राजपथ कधी होईल ते होईल, पण तातडीने खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली। यावेळी शहरातील अनेक नागरिक आणि मित्रपरिवार उपस्थित होते। अक्षय तृतीयेनिमित्ताने माझ्या संपूर्ण शहरवासियांना खूप खूप शुभेच्छा। आज भगवा चौक तर छत्रपती शिवाजी चौकपर्यंत रस्त्यांवर गेल्या 1.5 वर्षापासून विविध ठिकाणी सळ्या उतरून आल्या आहेत, परत खड्डे पडले आहेत। तरी त्याला आज अक्षय तृतीयेनिमित्त आणि आपल्या खानदेशामध्ये त्याचे डेरग भरणं म्हणतात, की मृत पावलेल्या व्यक्तीच्या बाबतीत एक संवेदना व्यक्त करण्यासाठी आपण डेरग भरतो। त्याप्रमाणे आज बांधकाम विभागाच्या मार्फत म्हणजे त्यांनी कास्त केलं नाही म्हणून आज या खड्ड्यांचे वर्ष झाला, म्हणून तिथं कित्येक लोकांचे मनके याचा त्रास, कमरेचा त्रास, त्याच्यामुळे आज मी हे विधिवत अक्षय तृतीयेनिमित्त पूजन केलं आणि डेरग भरलं आहे। तरी आज या उपक्रमातून बांधकाम विभागाची जाग येईल की त्यांनी हा रस्ता त्वरित जोपर्यंत मंजूर झाला असेल तर काम चालू होईपर्यंत एक खड्ड्यांची काहीतरी डागडुजी करावी, अशी मी अपेक्षा माझ्या शहरवासियांच्या वतीने मी करतो। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।